नमस्कार, प्रज्ञा जोडमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी सकाळी हा चेहरा नाही तर पाहिला तर काय पाहिलं तर ऍक्च्युली हा आज चेहरा एकदम मुलगी झालेला आहे. विरू कसला क्यूट दिसतो ना. मी सकाळी सकाळी विरूला ना हा फ्रॉक घातला होता मुलीचा. त्यानंतर मग मी गेले माझ्या नाश्त्याला, म्हणजे याच्या आधी विरूचा नाश्ता झाला, मग नंतर आमच्या नाश्त्याची वेळ आली. त्यानंतर मग मला ब्रेड आणि जाम खावासा वाटत होता आणि विरूची केळी पण संपली होती. त्यामुळे जाम तर घरी होता, ब्रेड नव्हता, सो मी केळी आणि ब्रेड ऑनलाईन मागवले. ऍक्च्युली ते 9 मिनिट्स वाला जरा लवकर येतं, बट केळी थोडीशी कच्ची होती, जाऊ देत. तर हा बघा पसारा. विरूचा बर्थडे झाल्यानंतर 2-3 दिवस आमच्या हॉलचा लुक काहीसा असं होतं. आम्ही असं बघत होतो की आता हे कधी फोडावे. मग शेवटी मला राहवलं नाही आणि मी विरूचे सगळे गिफ्ट्स असे ओपन केले आणि पाहिले. त्यातल्या त्यात ना हा म्हणजे जे डॉक्टरांचा सेट होता असला भारी होता ना. त्या स्टेथोस्कोप मधनं ना असं ठक 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 आवाज पण येत होता ना, लाईट पण अशी लागत होती. इतका मस्त होता. मग मी विरूचं असं खेळत होते आणि विरू बघा, विरूचा इंटरेस्ट कशात होता हा बघा. विरू असं एक पॅन्ट एक वरती होऊन असा हा लाईनमॅन ना असं लाईटचे बटन चालवून करत होता. सो आज मला थोडंसं फ्रीज क्लीन करायचा मूड आला होता, त्यामुळे मी सगळं फ्रीजमधलं सामान बाहेर काढलं आणि एकदम रगड की एकदम फ्रीज चकाचक क्लीन केलं. इकडे थोडा पसारा पण हा पण नंतर क्लीन केला. एकदम फ्रीज क्लीन आणि भरभरून नंतर भाज्या आणि फळांनी असलं ना मग भारी वाटतं. सो एक 15 दिवसाला आमचा हा रुटीन असतोच आहे. त्यानंतर मग वेळ आली विरूच्या खिचडीची. गरम गरम विरूसाठी मी बनवली खिचडी आणि तोपर्यंत विरूचं दुसरे गिफ्ट घेतलंय. मस्तपैकी छोटासा कलरफुल असा क्यूट असा पियानो होता. असली मजा वाटते ना छोट्यांचे असे हे पाहून, गिफ्ट्स पाहून, म्हणजे खेळणी पाहून. सो मी असं टाइमपास करत होते, तेवढ्यात माझं लक्ष गेलं बाहेर कर्कश दुपारी. बघा हे काय सीन होता. हा मेन रस्ता आहे आणि ते रोडचं बांधकाम, रोडचं काम चालू आहे ऍक्च्युली. सो मग त्यानंतर परत मी काय केलं ना, विरूला बघा, हे बघा विरूला केलं तयार आणि धूम धूम केसात असे ना विरूचे छोटे छोटे व्हिडिओ घेतले. ऍक्च्युली विरूचं आता आम्हाला काढायचे जावळ, त्यामुळे मला असं सुधरत नाहीये की विरूच्या केसांच्या लुक मधनं विरूच्या काय काय आणि कसे व्हिडिओज घ्यावे. मग बाईकवरनं व्हिडिओ, कशावरनं व्हिडिओ असं चालू होतं. ही बाईक ऍक्च्युली सुनील मामांनी विरूला गिफ्ट केलेली. विरूला इतके क्यूट छान गिफ्ट आलेत ना, बाईक, कार आणि खूप सारं काय. सो असं झालं फोटोशूट. त्यानंतर मग मी विरूला केलं तयार. ऍक्च्युली आम्हाला जायचं होतं बाहेर म्हणजे एकदम मेन पुण्यामध्ये जायचं होतं. सो विरू झाला तयार. मी पण व्हाईट टॉप घातला आज युजल. मला तर दाखवून आम्ही हाच टॉप यूज करणार की काय माहिती, जाऊ द्या. सो आम्ही वर्षाला घेतलं तिच्या ऑफिसमधनं. बिचारी माझ्यासाठी हाफ डे घेऊन निघाली होती. आम्हाला मेन पुण्यामध्ये जायचं होतं शॉपिंगसाठी आणि ऍक्च्युली या एरियामध्ये म्हणावं तसं मला मिळत नाही हिंजवडी साईडला. सो म्हणून आम्ही निघालो होतो क्लोअर सेंटरला. सो आम्ही पोहोचलो क्लोअर सेंटरला. पोहोचला बघा वर्षा गेली अशा शूजच्या, तिला सँडल पाहिजे त्या शॉपमध्ये. त्यानंतर ती पाहत असताना तोपर्यंत मी बसले अशी बाहेर वर्षाची वाट पाहत आणि वाट पाहत नंतर विरूला पण लागली भूक. मग विरूने खाल्लं त्याचा टिफिन आणि मग आम्ही असं काही का शॉपच्या बाहेर असं बसलो होतो आणि इथंच आमचं खाणं पिणं आमचं म्हणजे विरूचं चालू होतं. त्यानंतर हा चीजवाला सँडविच आणि कोल्ड कॉफी घेतली आणि असं आम्ही नंतर विरूला घेऊन मी अशी बाहेर फिरली, थोडीशी बाहेर नाही तिथेच फिरत होते. मग मस्तपैकी एवढं भारी वाटत होतं ना यार. हे ना सगळं असं माझ्या फ्रेंड्सची आठवण येत होती. कॉलेज लाईफमध्ये आम्ही मस्त इकडे यायचो, काय खायचो. मग त्याच आठवणीमध्ये आम्ही असा साबुदाणा वडा आणि ही मस्तपैकी चटणी खाल्ली आणि मग त्यानंतर परत आम्ही क्लोअर सेंटरच्या आत गेलो. आज जरा छान वाटत होतं, एसी वगैरे होतं किंवा कोविड असल्यामुळे एवढी गरमी जाणवत नव्हती. सो तिथे गेल्यानंतर आम्ही केली थोडी शॉपिंग. ती शॉपिंग झाल्यानंतर परत आम्ही आलो बाहेर, कारण की स्ट्रेट शॉपिंग नाही झाली तर काय झालं. मग आम्ही मस्तपैकी असे खूप सारे व्हरायटीज असे क्यूट वाले ड्रेसेस होते ते घेतले. त्यानंतर आम्हाला थोडं गरम होत होतं त्यामुळे आम्ही कुल्फी खाल्ली. विरूला अजिबात नाही दिलं, आम्हीच खाल्ली. त्यानंतर थोडासा अंधार होत होता आणि आम्ही आता घरच्या दिशेने निघणार होतो, पण हा रस्ता बघितला ना मला ॲज युजल माझ्या फ्रेंड्सची आठवण येत होती. यार कॉलेजमध्ये असताना आम्ही कसलं फिरलो. मग विरूला मी सांगत होते बघ मी नाही त्याशी खूप सारी फिरायची. असं करत आम्ही आलो घरी आल्यानंतर आम्ही इकडे गेले मनीषाताईंच्या घरी. बघा किती खुश झाला. ऍक्च्युली आम्ही घरी आलो पटापट तयार होऊन मनीषाताईंच्या घरी गेलो. आज त्यांनी त्यांच्या घरी आम्हाला बोलवलं होतं स्नॅक्ससाठी. सो आमची ॲज युजल ही गँग सगळी मस्तपैकी तयार होती आणि मी माझा असा अवतार घेऊन बसलेली होती. माझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं. सकाळ दिवसभर मी थकलेले होते, त्यामुळे उचलले कपडे, घातले कपडे, निघाले आपल्या. सगळ्या किती छान दिसतात बघा आणि माझा होता. सो जाऊ द्या, आम्ही आलो मजा केली. मनीषा त्यांनी क्यूट असं गिफ्ट न गुजरातवरनं आणलेलं त्यांनी आमच्यासाठी. सो घरी आलो आम्ही आणि जेवण करायला केलं आणि झोपलो. सो असा झाला आजचा आमचा दिवस. तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. गुड नाईट.